Hello, dear students. Today we are going to discuss about industrial profitability, meaning, definition, and how do we measure the profitability of the industries. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण औद्योगिक कार्यक्षमता आणि लाभप्रदता याविषयीची माहिती घेणार आहोत. तर जेव्हा मी तुम्हाला असं म्हणतो, की औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये जेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीची प्रॉफिटॅबिलिटी मोजायची असते, अशा वेळेला त्या गोष्टीची प्रॉफिटॅबिलिटी मोजण्या अगोदर आपल्याला काही गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय? तर औद्योगिक अर्थशास्त्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे कार्यक्षमता. ज्याला आपण काय म्हणतो तर इफिशियन्सी असं म्हणतो. त्यानंतर काय महत्त्वाची असते तर प्रॉडक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो कामगिरी आणि याच्यानंतर काय येतं तर परफॉर्मन्स येतो आणि मग येते ती म्हणजे प्रॉफिटॅबिलिटी ज्याला आपण म्हणतो लाभप्रदता. तर या संकल्पना ह्या जेव्हा आपण इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स असं म्हणतो, तेव्हा या सगळ्या संकल्पना आपल्याला अतिशय महत्त्वाच्या वाटतात. आणि बऱ्याचदा उत्पादकता आणि कार्यक्षमता या दोन्ही संकल्पना बऱ्याच लोकांना समान वाटतात. परंतु त्या दोन्ही समान नसून त्याच्यामध्ये प्रत्यक्षात फरक आहे. आता जर आपण औद्योगिक कार्यक्षमतेचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न केला, तर उत्पादकता ही विशिष्ट उत्पादक घटकाची कार्यक्षमता दर्शवत असते. तर कार्यक्षमतेचा उत्पादन संस्थेच्या पातळीवरती विचार होऊ शकतो. जेव्हा आपले उद्दिष्ट उत्पादन संस्था आणि उद्योगधंदा यांचा आर्थिक वर्तवणुकीचा अभ्यास करणे असते, अशा वेळेला त्या उद्योगाची कार्यक्षमता तपासणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्यालाच आपण औद्योगिक कार्यक्षमता असं म्हणतो. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा व्यवसायाचं उद्दिष्ट हे व्यवसायाच्या आर्थिक वर्तवणुकीचा अभ्यास करणं असं असतं, अशा वेळेला आपल्याला त्या उद्योग व्यवसायाची आर्थिक कार्यक्षमता तपासणं गरजेचं असतं आणि ह्या कार्यक्षमता तपासणीलाच औद्योगिक कार्यक्षमता असंही म्हटलं जातं. औद्योगिक कार्यक्षमतेची अनेक अंगे आहेत. उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर कंपनीमधलं जे तुमचं टेक्निकल युनिट असेल, ज्याला आपण तांत्रिक घटक असं म्हणतो, ज्या ठिकाणी वस्तूंचं उत्पादन करण्याचं कार्य होतं, अशा ठिकाणी जाऊन आपण त्या ठिकाणच्या टेक्निकल डिपार्टमेंटमधून किती वस्तूंचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं, हे आपण तपासू शकतो. तसंच वेगवेगळ्या उत्पादन घटकांचा विशिष्ट प्रमाणामध्ये वापर करून उत्पादनामध्ये जास्तीत जास्त कार्यक्षमपणे ते उत्पादन कसं करता येईल, यासाठी उद्योजक प्रयत्नशील आहे किंवा नाही, हे देखील तपासलं जातं. आणि म्हणून या टेक्निकल गोष्टींना आपण काय म्हणतो तर तांत्रिक कार्यक्षमता असं म्हणतो. आणि याचं उद्दिष्ट काय असतं तर जास्तीत जास्त कार्यक्षमता साध्य करणं हे तांत्रिक घटकाचं काम असतं. आता जेव्हा कंपनीमध्ये उत्पादन आणि वस्तूचं विनियोज्य हे काम करत असतं, तेव्हा आपला व्यवसाय मोठा करण्यासाठी उद्योजक हा प्रयत्नशील असतो आणि त्यासाठी आर्थिक कार्यक्षमता, ज्याला आपण इकॉनॉमिक इफिशियन्सी असं म्हणतो, ती इकॉनॉमिक इफिशियन्सी देखील आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आता जर सांगायचं म्हटलं तर औद्योगिक कार्यक्षमता ही जी आहे, त्या औद्योगिक कार्यक्षमतेचे वेगवेगळे प्रकार पडतात. एम-जे फॉरेल यांनी औद्योगिक कार्यक्षमतेचे मुख्य 2 प्रकार सांगितलेले आहेत. बघा, मी पुन्हा एकदा रिपीट करतो. एम-जे फॉरेल हे एक अर्थतज्ञ आहेत. यांनी औद्योगिक कार्यक्षमतेचे मुख्य 2 प्रकार सांगितलेले आहेत. त्यातली पहिली कार्यक्षमता म्हणजे तांत्रिक कार्यक्षमता, ज्याच्याबद्दल मी आत्ताच बोललो, ती म्हणजे टेक्निकल एफिशियन्सी. आता जेव्हा मी टेक्निकल एफिशियन्सीबद्दल बोलतो, तेव्हा ही पूर्णपणे तांत्रिक संकल्पना आहे. तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये कोणत्याही 3 गोष्टींचा समावेश असणं अभिप्रेत असतं. उदाहरणार्थ, वाढत्या मागणीच्या पूर्ततेसाठी यंत्रसामग्री किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे कंपनीमध्ये जे काही कामगिरीचं मूल्यांकन होणार आहे, ते आपल्याला क्वांटिटी बेस्ड मूल्यांकन करावं लागणार आहे. आणि तिसरं म्हणजे उत्पादन घटकांचा कमीत कमी आणि योग्य पद्धतीने वापर करून उत्पादनाची जी पातळी आहे, ती आपल्याला साध्य करणं गरजेचं आहे. जर या 3 पैकी 2 किंवा 3 उत्पादन संस्थेची कार्यक्षमता हे स्पष्ट करत असतात. म्हणजेच दुर्मिळ उत्पादन घटकांचा अत्यंत काटकसरीने जेव्हा आपण वापर करतो आणि उत्पादनाची पातळी ही पूर्वीपेक्षा कमी उत्पादन घटक वापरून झाले असेल, तर आपली तांत्रिक कार्यक्षमता वाढली आहे असं म्हणता येईल. आता उदाहरण सांगायचं म्हटलं तर काय? तर एखाद्या वस्तूंचा 500 नगांचं आपल्याला उत्पादन करण्यासाठी पूर्वी 5 मशीन लागायच्या आणि 50 कामगार लागत असे. आणि आता
त्याच 500 नगांसाठी आपल्याला 3 मशीनची गरज पडते आणि 30च कामगार लागत असतील, तर आपण पूर्वी जे उत्पादनासाठी उत्पादन तंत्र डिसाईड केलं होतं, ज्याच्यामध्ये यंत्र आणि कामगार या दोघांचा समावेश होता. तर याच्यामध्ये आता नवीन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे काय झाली, तर बचत झाली असं आपल्याला दिसून येतं. आणि दुसऱ्या प्रकारची इफिशियन्सी एम.जे. फ्लॉरेन्स यांनी जी सांगितलेली आहे, ती म्हणजे घटक किंमत कार्यक्षमता, ज्याला आपण काय म्हणतो फॅक्टर प्राइस एफिशियन्सी. आता औद्योगिक कार्यक्षमतेचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे घटक किंमत कार्यक्षमता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादन घटकांच्या सापेक्ष किमतीनुसार त्या उत्पादन घटकांचे युक्ततम ज्याला आपण म्हणतो ऑप्टिमम म्हणजे ना कमी ना जास्त अशा प्रकारे उत्पादन करण्यावरती भर दिला जातो. उत्पादन प्रक्रियेमध्ये उत्पादनाच्या एका इनपुटला पर्याय असलेल्या दुसऱ्या प्रकारचा स्वस्त इनपुट वापरून आपण उत्पादनाची पातळी कमी खर्चात उत्पादन साध्य करण्यावरती भर देत असतो. जर उदाहरण सांगायचं म्हटलं तर, जर एखाद्या मशीनद्वारे आपल्याला उत्पादन करायचं असेल, तर त्या मशीनला जर पर्याय आपण वापरला आणि तो स्वस्त दराने जर उपलब्ध असेल, तर आपण त्या ठिकाणी मशीनच्या जागी कामगाराचा वापर करून उत्पादन खर्च कमी करतो, जेणेकरून आपली कार्यक्षमता वाढली असेल असं आपल्याला म्हणता येईल. आणि ज्या ठिकाणी आपल्याला उत्पादन करण्यासाठी पर्याय असलेल्या 2 उत्पादन घटकांच्या किमतीपेक्षा जर कमी किमतीमध्ये उत्पादन पातळी आपल्याला साध्य करता येऊ शकत असेल, तर हे 2 घटक आपण किती प्रमाणामध्ये वापरावेत हे ठरवताना घटक किंमत कार्यक्षमता या संकल्पनेचा आपल्याला उपयोग होत असतो. अर्थशास्त्रीय सिद्धांतामध्ये जेव्हा आपण 2 इनपुटच्या किमतीचे गुणोत्तर आणि त्यांच्या सीमांत उत्पादकतेच्या गुणोत्तराइतके असते, तेव्हा आपली कार्यक्षमता ही जास्तीत जास्त आहे असं आपल्याला समजून येतं. बाजारातील उत्पादनांच्या किमतीनुसार इनपुटचा जो पर्याय आहे, तर तो पर्याय वापरून आपल्याला एफिशियन्सी कशी साध्य करायची, हे देखील कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असतं. आणि म्हणून समाजाच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेकरता आर्थिक कार्यक्षमता म्हणजेच उत्पादनासाठी वस्तूची कार्यक्षम निवड, साधनसामग्रीची कार्यक्षम वाटणी आणि उत्पादन पद्धतीची कार्यक्षम निवड आणि ग्राहकांमध्ये उत्पादित वस्तूंचे कार्यक्षम वितरण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इंडस्ट्रियल प्रॉफिटॅबिलिटी आणि इंडस्ट्रियल कार्यक्षमता याचा अर्थ तुम्हाला बऱ्यापैकी इथे समजलेला असेल. कारण की कार्यक्षमतेनंतरच मी तुम्हाला इंडस्ट्रियल प्रॉफिटॅबिलिटी ही संकल्पना तुम्हाला मी समजून सांगणार आहे. आता जेव्हा मी तुम्हाला इंडस्ट्रियल प्रॉफिटॅबिलिटी असं इथं म्हटलं, तेव्हा या ठिकाणी जोपर्यंत तुम्हाला इंडस्ट्रियल प्रॉडक्टिव्हिटी समजत नाही, तोपर्यंत तुम्ही प्रॉफिटॅबिलिटीचा अभ्यास करू शकत नाही आणि म्हणून उत्पादन कार्यात जोपर्यंत तुम्ही जोखीम स्वीकारत नाही, तोपर्यंत उद्योजकाला उत्पन्नातील मिळणारा हिस्सा म्हणजे नफा किंवा लाभ हा मिळू शकत नाही. त्याच्यामुळे कोणतंही काम करत असताना तुम्हाला जोखीम ही स्वीकारावी लागेल आणि मगच तुम्हाला त्या ठिकाणाहून नफा मिळू शकतो. उत्पादनापासून होणाऱ्या एकूण प्राप्तीमधून इतर जर उत्पादकांना मिळणारा जो मोबदला आहे व इतर खर्च जर तुम्ही वजा केला, तर जो भाग शिल्लक राहतो त्या भागाला आपण काय म्हणतो? लाभ असे म्हणतो आणि म्हणून लाभप्रदत्तता हे व्यवसायाचं प्राथमिक उद्दिष्ट असतं. प्रॉफिटशिवाय आपण दीर्घकाळामध्ये व्यवसायामध्ये तग धरू शकत नाही आणि त्यासाठी आपल्याला वर्तमान काळामध्ये आणि आपण पूर्वी जो काही प्रॉफिट कमवलेला आहे, त्या प्रॉफिटचं मापन करून भविष्यामध्ये आपण किती प्रॉफिट कमावणार आहोत, याचा एक अंदाज घेणं देखील गरजेचं आहे. कोणत्याही कंपनीला कार्यक्षमतेचे मूल्यमापन करताना प्रॉफिट हा अतिशय महत्त्वाचा निकष ठरवलेला असतो आणि म्हणून प्रॉफिटवरती अनेक घटक हे परिणाम करत असतात. उदाहरणार्थ बाजारपेठेची संरचना असेल किंवा बाजारपेठेचं विकेंद्रीकरण, वस्तुभेदीकरण असेल. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटकांचा परिणाम हा प्रॉफिटवरती होत असतो आणि म्हणून उत्पादन संस्थेच्या बाजार वर्तवणुकीशी संबंध असेल, जाहिरात असेल, विपणनाचं धोरण असेल, किमतीचं धोरण असेल, या सर्व गोष्टींचाही आपल्या कंपनीच्या प्रॉफिटॅबिलिटीवरती परिणाम होत असतो. तसेच बाहेरील देखील काही घटक याच्यावरती परिणाम करत असतात. उदाहरणार्थ उत्पादन खर्चातील बदल असेल, बाजारपेठेची मागणी असेल, शासनाची धोरणं असतील. तसेच हे सर्व घटक जे आपल्या प्रॉफिटॅबिलिटीवरती एक्सटर्नल म्हणजे बाह्य अंगाने हा परिणाम करत असतात आणि म्हणूनच हे सर्वच्या सर्व घटक विचारात घेऊन आपण इंडस्ट्रियल प्रॉफिटॅबिलिटी ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. तर जेव्हा मी असं म्हणतो, की इंडस्ट्रियल प्रॉफिटॅबिलिटी आपल्याला ही संकल्पना समजून घ्यायची आहे, तेव्हा आता याचं मेजरमेंट कसं करायचं? हा आपल्यापुढे एक प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून मेजरमेंट ऑफ इंडस्ट्रियल प्रॉफिटॅबिलिटी जेव्हा मी असं म्हणतो,
तेव्हा कोणत्याही उद्योगधंद्याचा किंवा कंपनीचा एकूण नफा हा त्यांना मिळणाऱ्या एकूण उत्पन्न व त्यांचा होणारा एकूण खर्च यातील जे अंतर आहे, या अंतरावरती अवलंबून असतो. म्हणजे जेव्हा एकूण इन्कम एकूण खर्चापेक्षा जास्त असेल, तेव्हा नफा होतो आणि जेव्हा आपण या नफ्याचं कॅल्क्युलेशन करतो, तेव्हा हे नफ्याचं कॉम्प्युटेशन कसं करायचं, त्याचं प्रमाण कसं ठरवायचं, याच्या बाबतीमध्ये अनेक संकल्पना या व्यवहारामध्ये आहेत आणि म्हणून याचं मेजरमेंट करण्यासाठी, नफ्याच्या मापनासाठी मुळातच एकूण उत्पादन खर्चाचं मोजणे आवश्यक आहे. परंतु उत्पादन खर्चासंबंधी लेखांकनाचा खर्च असेल, आर्थिक खर्च असेल, या दोघांमध्ये फरक आहे. लेखांकनाचा खर्च म्हणजे अकाउंटिंग एक्सपेन्सेस या प्रत्यक्ष खर्चाचा याच्यामध्ये समावेश होतो. तर आर्थिक खर्चामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारच्या खर्चांचा समावेश होत असतो. आर्थिक खर्चानुसार एकूण उत्पादन खर्च हा जास्त असतो, त्यामुळे नफा हा आपला काय होतो, कमी होतो. नफ्याचं मापन करत असताना स्थिर उत्पादन घटकांचा घसारा कसा मोजायचा हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. घसारा म्हणजेच काय, तर डेप्रिसिएशन. उत्पादन खर्च असेल किंवा नफा मोजताना वस्तूच्या साठ्याचे मूल्यांकन करायचे किंवा नाही, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून एकूण नफ्याप्रमाणेच नफ्याचा दर असेल किंवा प्रॉफिटचा जे काही प्रमाण असेल, यांचं मापन कसे करायचं? तर याच्यासाठी आपण काही निकष आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असतील, तर हे निकष वापरून आपण याचं मापन करायचं आहे. आता याच्यामधला जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे काय, तर नेट इन्कम एंड वर्किंग कॅपिटल रेशो. निव्वळ नफा आणि खेळते भांडवलाचं गुणोत्तर. तर याच्या साहाय्याने आपण नफ्याचं मेजरमेंट करू शकतो. तर उत्पादन संस्थेसाठी लाभप्रदता समजण्यासाठी निव्वळ नफ्याचे खेळत्या भांडवलाशी असलेले गुणोत्तर पाहणं हे आवश्यक आहे. आणि हे गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, तर नेट इन्कम डिव्हायडेड बाय वर्किंग कॅपिटल मल्टिप्लाइड बाय 100. सामान्यपणे हे जे काही रेशो आहे, हा रेशो किमान 1% असला पाहिजे, असा स्टँडर्ड मानलं जातं आणि त्याच्यापेक्षा जर जास्त रेशो असेल, तर ते व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे, असं आपण म्हणू शकतो. म्हणून नेट इन्कम आणि वर्किंग कॅपिटल रेशो हा किमान 1 पेक्षा जास्त असला पाहिजे. दुसरं मेजरमेंट आहे ते म्हणजे टोटल प्रॉफिट एंड टोटल कॅपिटल रेशो, ज्याला म्हणतो आपण एकूण नफा व एकूण भांडवलाचं गुणोत्तर. तर या रेशोनुसार नफा हा भांडवलाचा मोबदला आहे, हे समजून नफ्याच्या दर गुंतवलेल्या भांडवलाच्या संदर्भामध्ये मोजावा लागतो, असा हा निकष सुचवतो. आणि म्हणून हे गुणोत्तर देखील आपण पुढील सूत्राच्या सहाय्याने काढतो, ज्याच्यामध्ये टोटल नफा म्हणजेच एकूण नफा भागिले एकूण भांडवल गुणिले 100 या सूत्राचा वापर करून आपण हा रेशो काढू शकतो. परंतु जेव्हा गुंतवलेल्या भांडवलाचं प्रमाण किती आहे हे ठरवताना बऱ्याचदा आपल्याला अनेक अडचणी येत असतात. पुढचा जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे टोटल प्रॉफिट एंड टोटल सेल्स रेशो. या फॉर्म्युल्यानुसार एकूण नफा आणि एकूण विक्रीचं गुणोत्तर काढलं जातं. एकूण विक्रीच्या संदर्भामध्ये नफ्याचा दर मोजण्यास त्यावरून आपल्या कंपनीला एकूण उत्पादन खर्चावरती किती जास्त आपण प्रॉफिट मिळवत आहे हे आपल्याला समजतं आणि म्हणून एकूण नफा भागिले एकूण विक्री गुणिले जर आपण 100 काढलं तर आपल्याला त्या ठिकाणी आपली प्रॉफिटॅबिलिटी ही मेजर करता येते विक्रीच्या तुलनेमध्ये. आणि सगळ्यात शेवट आहे तो म्हणजे काय, तर वस्तूच्या सरासरी खर्च व नफ्याचं प्रमाण. बऱ्याचदा या पद्धतीमध्ये वस्तूची किंमत आणि वस्तूचा सरासरी खर्च यामधला फरक काढला जातं आणि हा फरक म्हणजेच नफा होय. तर हे अधिक्य सरासरी खर्चाच्या किती टक्के आहे यावरती आपल्या नफ्याचा दर हा देखील अवलंबून असतो आणि म्हणून जेव्हा आपण इंडस्ट्रियल प्रॉफिटॅबिलिटी मोजतो, तेव्हा इंडस्ट्रियल प्रॉफिटॅबिलिटी मोजत असताना आपल्याला उत्पादनाचा खर्च असेल किंवा आपण मिळवलेलं एकूण उत्पन्न असेल, उत्पादनाचा दर असेल, या सर्व गोष्टींचा विचार हा आपल्याला करावा लागतो आणि त्यानंतरच मग आपण आपल्या औद्योगिक कार्यक्षमतेचं किंवा उद्योगाच्या प्रॉफिटॅबिलिटीचं जे मेजरमेंट आहे, ते आपण मेजरमेंट या ठिकाणी करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे माझ्याकडे चुकून कार्यक्षमतेचं मापन असं झालेलं आहे, परंतु हे लाभप्रदतेचं मापन आहे, असं सगळ्यांनी या ठिकाणी समजून घ्यावं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इंडस्ट्रियल प्रॉफिटॅबिलिटी ते समजून घेत असताना इंडस्ट्रियल इफिशियन्सी म्हणजे काय? त्यानंतर इंडस्ट्रियल प्रॉफिटॅबिलिटी कशी असते? ती कशी कॉम्प्यूट करते आणि ती कॉम्प्यूट करत असताना कोणत्या-कोणत्या फॉर्म्युलाचा वापर करावा लागतो याची आज आपण माहिती घेतली. जर कोणाला याबद्दल काही शंका असेल किंवा प्रश्न असेल, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या Google क्लासरूमवरती याच्याविषयी तुम्ही कमेंट करू शकता किंवा आपल्या YouTube चॅनलवरती देखील तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता. थँक